हॅलो एव्हरीवन. तर तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप अशा शुभेच्छा. तर चला बनवूया संक्रांतीला खाणारा सगळ्यात इम्पॉर्टंट पदार्थ म्हणजे तिळगुळ. तर इकडे मी अर्धा किलो तीळ आहे ना तर चांगल्यापैकी भाजून घेतला आहे. त्याच्यानंतर 200 ग्राम शेंगदाणे चांगल्यापैकी भाजून घेतले, 150 ग्राम आपले डाळ्या असतात त्या भाजून घेतल्यात. मग वेलची भाजून घेतली आणि वेलची, जायफळ आणि साखरची मी पावडर करून घेतलं आहे. मग इकडे त्याच तुपात आपल्याला तूप ॲड करायचं आणि खिसलेला गूळ ॲड करायचा आहे. चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला मेल्ट होईपर्यंत. त्याच्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घेऊन असं चेक करायचं आहे. जेव्हा ह्याचा बॉल बनेल तर समजून जायचा की तुमचा पाक रेडी आहे. मग ती पावडर वेलचीची ॲड करायची, चिमूटभर मीठ, परत मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण जे काही भाजलेले सगळे पदार्थ होते ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. चांगल्यापैकी परत मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ना असे गरम असतानाच तुम्हाला तिळगुळ वाळावे लागतात. आय नो थोडासा तुम्हाला हाताला चटका लागेल, पण असेच हे बनतात. तर तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. ओके बाय.